आता इथे बघा मी एक फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेतली. हरभरा डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली मी. त्याच्यामध्ये तेल टाकले आणि अर्धा चमचा हळद. इथे तांदूळ लावलाय भातासाठी, मीठ घातले आणि इथे वरणासाठी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स घातली. टोमॅटो काय मी घातला नाही, माझ्याकडे टोमॅटो नाही आहे त्यामुळे नाही घातला टोमॅटो. कुकरमध्ये अर्धा पाऊण तांब्या पाणी घातले मी. त्याच्यामध्ये आधी भात लावते खाली, परत वरणाची डाळ लावली, परत हरभरा डाळ लावते. आता मी इथे 3 बटाटे घेतलेत भाजीसाठी, बटाट्याची भाजी करायची त्याच्यासाठी 3 बटाटे घेतलेत. आता इथं कुकर होते तोपर्यंत मी माझं आवरते. आंघोळ केली तसं लगेच कुकर लावला. म्हणलं कुकर होईपर्यंत आपलं आवरते. आपलं आवरत आधी बसलं तर ह्याच्यासाठी वेळ होणार, म्हणलं हे होईपर्यंत आपलं आवरेल म्हणून मी आता आधी कुकर लावला आणि आता आवरायला घेते. तर हे बघा मी आज साडी घातली, सॉरी नेसली साडी. तर आज आहे नागपंचमी, आज आहे पोळ्यांचा स्वयंपाक. तर मी आता कुकरमध्ये घातले हरभऱ्याची डाळ, वरणाची डाळ, तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घातली आणि भात लावला. बटाटे काय तर. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आवरलं आहे बघा माझं. मगाशीच बघितलं तुम्ही मी कुकर लावला, चेहरा वगैरे काही बघितलं नव्हतं आरशात. हाय असं आंघोळ करून आले की लगे कुकर लावून घेतला. आता आवरलं आहे बघा मी माझं. सिंपलच असं आवरले, फक्त केस विंचरलेत ते पण वरतीच बांधलेत, पावडर टिकली, इतकाच माझं असतं काय जे काय असेल ते. तर आता आवरलं आहे माझं. तर आता बाकीचा पसारा आधी आवरून घेते, तोपर्यंत कुकर होईल आणि मग बाकीची तयारी करते. तर हा बघा आता असा पसारा पडलाय सगळ्या घरात. आता आवरते आधी. नेहमीप्रमाणेच ते दोघे गेल्यानंतरच व्हिडिओला सुरुवात झाली. दोघे बाळ आणि त्याचे पप्पा दोघे गेल्यानंतरच व्हिडिओ स्टार्ट करावा लागतो, का तर सकाळी गडबड असते, त्यांना दुकानात जायची गडबड असते. त्यामुळे सकाळी काय पॉसिबल होत नाही व्हिडिओ घेणं. त्यामुळं मग ते गेल्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट करावं लागते. आता बाळ पण गेलं, ते पण गेलेत, आता मी लागते कामाला. बघा इथं डाळीचा कुकर झालेला आहे माझा, 3-4 शिट्ट्या करून घेतलेत. आता मी गॅस बंद केलाय. एकीकडे दुसरा कुकर लावलाय छोटा, त्याच्यामध्ये बटाटे शिजत घातलेत. भाजीचे बटाटे शिजतात, हा कुकर खाली उतरते, इकडे तळण भजी करून घेते तोपर्यंत गार होते डाळ वगैरे. इकडे कुकर होते तोपर्यंत मी इकडे भांडी घासून घेतली. आता भांडी झालेत माझी घासून. हे बघा अशा 2 पिशव्या मी तळण तळलेल्या, जास्तीतच तळून ठेवलंय. इतर वेळेला पण कधी पण आधीमध्ये खायला होते म्हणलं जास्तीतच तळले. इथे भजी पण तळून ठेवलेत, कणिक मळलेल्या बुट्टीतच भजी तळलेत, का तर म्हणलं त्याचं ते तेल निघतंय, त्याच्यामध्येच कणिक मरदायची होती म्हणलं, मग त्याच्यातच तळले. तर हे बघा मी अशी भजी काढून ठेवली, ह्या बाउलमध्ये काढलेत भजी. आता ह्याच तेलाच्या बुट्टीत मी ही कणिक मरतते. इथे वरण पण करून घेतलंय मी. वरण काय फोडणीचं करत नाही, पोळ्या असतील त्या दिवशी साधं प्लेन वरण असतं, नुसतं याच्यामध्ये हळद मीठ टाकते, दुसरं जास्त काय नाही घालत, फोडणीच टाकत नाही याला. हे बघा आता इथं माझा भात झालाय, भजी झालेत, तळण पण झाले माझं तळून, वरण पण केले, वरण पण झाले, कणिक मळून ठेवले. इथे कुकरच्या डब्यात लावलेली डाळ हरभऱ्याची एका पातेल्यात काढून घेते, येळवणी काढायची. हरभऱ्याची डाळ काढली आहे पातेल्यात, येळवणी काढायची याची. आता येळवणी काढलेली आहे, आता पुरण शिजायला घालायचं आहे. आता याच्यातलं पाणी सगळं आटलं की याच्यामध्ये गूळ घालते. गूळ चिरून घेतलाय, चिरून घेतलेला गूळ त्याच्यामध्ये घातला, आपल्या गोडीप्रमाणे घालायचा, आपल्याला जेवढा हवा तेवढा. आणि पुरण झाल्यानंतर मी पुरण वाटून घेतलं. पुरण वाटतेला काही व्हिडिओ नाही बनवला मी, डायरेक्ट आता पोळ्याच बनवते, त्यामुळे पोळ्याच करतानाचा डायरेक्ट शूट केला व्हिडिओ. तर आता याच्यामध्ये तुम्ही मला पोळ्या
जमतात का नाहीत सांगा कमेंट करून. कशी टम्म गोल गरगरीत माझी पोळी फुगली आहे बघा बरं. आणि आता इथं तळण भजी तळलेलंच तेल मी वापरते, दुसरं तेल काय मी यूज केलं नाही, तेच तेल यूज करते. आणि बघा आता इथे कशा माझ्या पोळ्या होतात. कशा वाटल्या तुम्हाला माझ्या पोळ्या कमेंट करून नक्की सांगा. आता इथं 2 पोळ्यांचे छोटे दोन पोळ्यांचे 2 नैवेद्य करते मी, एक वारुळासाठी आणि एक घरावर ठेवण्यासाठी. नैवेद्य कधीही 2 पोळ्यांचा असावा. त्यानंतर मग मी राहिलेल्या पिठाची एक चपाती करून घेतली. आणि इथे ना मला मिस्टरांना लाह्या आणा म्हणून सांगायचं लक्षातच नव्हतं. आणि सकाळी त्यांना सांगितलं, त्यांना गिऱ्हाईक होतं त्यामुळं काय ते नाही म्हणले. त्यामुळं मी घरीच काहीतरी उद्योग केला आहे. आपली घरातली ज्वारी असते ना, तीच तव्यामध्ये त्याला चांगलं गरम तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आणि त्याच्या लाह्या तयार होतात. असं मी पण हे पहिल्यांदाच केले. मी माझ्या मम्मीचं बघितलं होतं त्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीनेच मी ह्या लाह्या करून घेतल्यात. अशा बघू शकताय तुम्ही मला ह्या लाह्या जमल्यात का. थोड्या उठतात लाह्या, सगळ्याच उठत नाहीत. सगळ्या ज्वारीच्या थोड्या उठतात, थोड्या उठत नाहीत. आता इथे माझा नैवेद्य तयार आहे. हा देवासाठी मी नैवेद्य काढला आहे. तर आता नैवेद्यासाठी केलेले सगळं घातले मी त्याच्यामध्ये. वरण, भात, आमटी, भात 2 मुद्या केल्या भाताच्या, एकावर वरण एकावर आमटी, वरून तूप सोडले, भजी, तळण, भाजी आणि पोळ्या. तर अशा पद्धतीनं मी नैवेद्य तयार केला आहे. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते. हे बघा मी पूजेचं ताट तयार केले, 2 आरत्या घेतल्यात, नैवेद्य घेतला पुरणाचा सगळा, तळण, भजी, भाजी, वरण, आमटी, पोळ्या, पाणी घेतले, 2 अगरबत्त्या, फुलं, काड्यापेटी घेतले दिवा लावण्यासाठी, तांदूळ, लाह्या आणि हळदी कुंकवाचा करंड. तर अशा पद्धतीने मी ताट तयार केले पूजन करण्यासाठी. तर मी छान अशी रेडी झालेली आहे. सिंपलच साडी घातली, काठपदर घातली पण सिंपलच घातली कारण वेळ झाला आहे खूप. बाळ पण झोपलं आहे अजून तरी उठलेलं नाही आहे. फोन काय आला नाही यांचा अजून उठला आहे म्हणून. पण 1 वाजला आहे, उठेल आता एक 5 ते 10 मिनटात. 5 ते 10 मिनटात मला पूजा करून यायचं आहे. मिस्टरांचा डबा पण तयार करून ठेवला आहे, म्हणलं आले की ते लगेच घेऊन जातील. तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत वारुळाला पूजा करायला. काय तर चाललं आहे आता आम्ही वारुळाला पूजा करायला. वारूळ शोधत गेलो होतो. आता इथं वारूळ दिसलं आहे आम्हाला. तर आता आम्ही इथं वारुळाची पूजा करून घेतोय. इथे ना आता मी दिवा लावत होते पण दिवा काय लागतच नव्हता, वारं खूपच होतं. जवळजवळ अर्ध्याला वर काड्यापिठी संपली तरी पण काय दिवा लागला नाही. शेवटी अगरबत्त्या लावायला बघितल्या पण त्या पण काय लागल्या नाहीत. पण थोडा जरा वाऱ्याचा झोक कमी झाल्यानंतर थोडी लावली, 1-2 कुठंतरी लागल्या. मग तेवढ्यावरच आम्ही काम चालू केलं. आणि आता इथे मी हळदी कुंकू वाहिलं, पाणी वाहिलं, अगरबत्ती लावली. आता पवतं घालते, परत लाह्या वाहिल्या, फुले वाहिली, तांदूळ वाहिले. आणि आता त्यानंतर मग मी आरत्या लागत नसल्यामुळे आहे तशाच ताटाने नुसताच ओवाळलं. आरत्या तर काय लागल्याच नाहीत. त्यानंतर मग मी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला आणि आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावले. दोघीच होतो, जास्त कोण नव्हतं. काही बायका पूजा करून गेलेल्या होत्या, तिथे आम्ही आता दोघीच होतो त्यामुळे एकमेकींना हळदी कुंकू लावले. झालंय आमचं आता पूजन आणि आम्ही आता चाललोय घरी. संध्याकाळच्या वेळेस इथे आमची जेवणं झाली आणि मिस्टर आणि बाळ शतपावली करत होते. मी भांडी घासत होते तोपर्यंत दोघे शतपावली करत होते. माझी भांडी घासून झाली त्यानंतर मग मी पण आले बाहेर. तर त्याला दोघांचाही हात धरून
शतपावली करायची होती. मी हात धरला, त्यांनी व्हिडिओ काढत होते तर त्यांना ते पाहिजेत, आणि त्यांनी हात धरला आणि व्हिडिओ मी काढायला लागले तर त्याला मी पाहिजे, असं काहीच होतं. शेवटी असं केलं की दोघांनीही त्याचे हात धरले. बघा त्याने किती छान दोघांचे हात धरलेत, आणि त्याला दोघांचेही हात धरून शतपावली करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आजच्यापुरतं इतकंच. तर भेटूया पुन्हा परत अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.